घोषणा झाली की 2 डिसेंबरला नगरपालिकेचं मतदान होईल। मी फक्त सावंतवाडी नगरपालिकेबद्दल बोलतो आणि 3 तारीखला रिझल्ट आहे। मी पहिल्यांदा सांगू इच्छितो की आमचे विषयी उमेदवार तयार आहेत, नगराध्यक्षाचा उमेदवार सुद्धा तयार आहे आणि मी परत एकदा सांगतो की आम्ही स्वतंत्र लढणार आहोत। आम्हाला महायुतीची गरज नाही, आम्ही सक्षम आहोत आणि आम्ही 20 सीट आणि आमचा नगराध्यक्ष निश्चितपणे येईल। आणि केसरकर साहेबांबद्दल मला बोलायचं होतं। केसरकर साहेब काही गोष्टी बोलत नाहीत, ते मलाच बोलावे लागते, कारण केसरकर साहेबांनी एका वर्षात जवळपास 16.5 कोटी रुपये या सावंतवाडी शहरासाठी दिलेले आहेत। ते मुद्दा म्हणून तुम्हाला वाचून दाखवतो की एवढा विकास काम करून एवढा पैसा आणून ते कधी मोठेपणा घेत नाही, पण काही गोष्टी शहराला पण कळायला पाहिजेत की केसरकर साहेब काय काम करतात ते। म्हणून मुद्दाम सांगतो, योगा सेंटरला पहिल्यांदा 2.5 कोटी आणले होते आणि वरच्या इमारतीला पण 2.5 कोटी आणले, म्हणजे जवळजवळ 5 कोटी। हे जे PWD आहे माझ्या समोरचं, तो जो पॅसेज आहे पूर्ण गोल तलावाच्या खाली, गडग्याच्या खाली, राजवाडीच्या तिकडे म्युझियमसाठी 1.5 करोड रुपये मंजूर झालेले आहेत। तुम्हाला माहिती आहे मटन मार्केटसाठी परत 3 कोटी रुपये एकूण आहेत। मोती तलाव जो आहे, जो आंब्याचं झाड आहे, ते जांभळीचं झाड आता पडलेलं आहे, तिथं त्या सुशोभीकरणासाठी 1.30 लाख आलेले आहेत। सावंतवाडी रस्ते व गटार याच्यासाठी दीपकबाईंनी खास 3 कोटी आणले, ते फक्त त्या ठिकाणच्या आमदारांनाच मिळतात। सावंतवाडी जे तलावाची फुटपाथ आहे याच्यासाठी 60 लाख रुपये फुटपाथसाठी आता मंजूर आहेत, ती सुद्धा कामं आता सुरू होतील। आणि सावंतवाडी शहरात जे ओपन प्लेसेस आहेत, जे जेव्हा बिनशेती करतात, प्लॉटिंग करतात, काही ओपन प्लेस सोडावे लागतात, ते डेव्हलपमेंटसाठी 50 लाख रुपयाची तरतूद झालेली आहे। आणि समाज मंदिरकडे जे बाबूला काय म्हणतात चाळ आहे, त्याच्यासाठी 40 लाख आहेत। आणि जे फायर स्टेशन जे आता बांधलं गेल्या वर्षी, त्याच्यावरती 1 कोटीची प्रशासकीय इमारत, त्याची सुद्धा दीपकबाईंनी पैसे मंजूर करून आणले। त्याच्यावर कार्यालय आणि जो कारंजा आहे तो 3 कोटी काहीतरी 30 लाख 3 कोटी 30 लाखाचा काहीतरी कारंजा, 10 लाखाचा इथं तिथं होईल। जवळजवळ 16.5 कोटी रुपये समन्वय आमदार दीपकबाईंनी इथं आणलेले आहेत। त्यामुळे काही कोणीतरी काहीतरी बोलतं आणि शहर केवढं, रक्कम केवढी बोलतात, आम्ही एवढं आणलं, आम्ही सांगतो आम्ही एवढं आणलं। त्याच्यामुळे विकासाच्या बाबतीत सावंतवाडी शहराचा विकास याच्या आधी पण दीपकबाईंनीच केला आहे। आणि सावंतवाडी शहराचं भाई एक रत्न आहे, त्यांनी पहिल्यापासून जर तुम्ही बघितलं, आता 13 कोटीचं मार्केटचं काम झालं, 57 कोटीची नळ पाणी योजना, 13 कोटीचं मार्केट, हे आता प्रशासकीय इमारतीचं 1 कोटी। त्यामुळे सावंतवाडी जनता सुज्ञ आहे, म्हणून सावंतवाडी जनतेने लक्षात घ्यावं, विकास फक्त हे केसरकरांच्या माध्यमातूनच होऊ शकतो। तो येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा केसरकरांना साथ द्यावी आणि आमचे जे उमेदवार आहेत त्यांची तुम्ही विचार सांग, त्यांची घोषणा ही दीपकबाई करते, तो दीपकबाईंचा अधिकार आहे। आणि येणाऱ्या 16 तारखेला शेवटची तारीख आहे, 10-12 तारीखपर्यंत दीपकबाई विषयी उमेदवारांची नावं डिक्लेअर करतील। एका वेळी आम्ही फॉर्म भरू आणि निवडणुकीला सामोरं। आणि आम्ही परत हे सांगतो, मला त्या विषयावर चर्चा नको, आम्हाला निवडणूक वेगळी लढायची आहे, तर आम्ही निवडणूक वेगळी लढणार। तर तेच परत भविष्यात प्रश्न विचारत राहू नका। जिल्हा प्रमुख आहे, सगळीकडे सगळीकडे जिल्हा परिषद, नगरपालिका सगळीकडे स्वबळावर होणार। तर मी काय बोलतो, मला ते विचारू का, ते जे आमचे वरिष्ठ आहे ते उत्तर देईल। मी तुम्हाला सांगतो, जिल्हा प्रमुख म्हणून ह्या निवडणुका स्वबळावर होतील। नगराध्यक्ष पदाचा मी बोलतो, आमचा जो नगराध्यक्षाचा चेहरा आहे त्याला मराठी बोलता येतं, मालवणी बोलता येतं। आमचा जो नगराध्यक्ष आहे त्याला मराठी बोलता येणार, मालवणी बोलता येणार। आणि रात्री कधी 10-11 वाजता जरी घरी गेलात तरी तो आपले दरवाजे घराचे सावंतवाडी नागरिकांसाठी उघडेल।
एवढं या ठिकाणी सांगतो. कोणतं विचारू नका, पण त्याला मालवणी प्युअर मालवणी प्युअर मराठी येईल असाच आमचा उमेदवार असेल. सांगितलं ना 12 तारीखला डिक्लेअर करणार. परब साहेब, तुम्हाला ज्यांनी राजकारणात ते गुरु तुमचे मनोज नाही त्यांनी असं म्हटलं की संजीव परवानी मागची आपली स्टेटमेंट जरा चालून पाहावी, काय नंतर टीका करावी असं म्हटलं. मनोज नाईक हे माझे चांगले मित्र आहेत, जिगरी दोस्त आहेत, तेव्हा मी माझ्या मित्रावर ते बोलू इच्छित नाही. मी एवढंच बोलतो उत्तर. माझे चांगले मित्र आहेत, माझा जिगरी दोस्त आहे, मी त्याच्यावर बोलू इच्छित. अजय गोंधळे यांनी यापूर्वी कारंजाच्या कामासंदर्भात एक प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आता त्यांची आणि तुमची भूमिका आहे. कारंजा चालू झाला नाही, 3,30,00,000 रुपये ते खर्च आले जाईल. 3,30,00,000 त्याच्या उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत. आता आचारसंहिता लागलेली आहे. 2 मिनिटं बोलतो ना साहेब, मला पुरं बोलू दे ना. तुम्ही कारंजा 2 प्रश्न तुम्ही केले. कारंजा चालू नाही आणि कामाच्या ह्याच्यावर त्यांनी आपले असं बोललं ना, एका प्रश्नाचं उत्तर देतो ना. तर पहिल्यांदा सांगतो, आम्हाला एवढं अर्जंट माहिती नव्हतं की आचारसंहिता लागेल. कारंजा उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होता आणि जे काही तेव्हा अजय गोंधळे बोलला त्या ज्या काय कारंजा चुका होत्या त्या आम्ही सुधारल्यात आणि कारंजा आता व्यवस्थित आहे.